लाईट मला त्रास देते. ती लावा तर लागणार ना. लागेल मला, मग खाली काही दिसत नाही. आहे माझा ब्राईटनेस वाढवते. सायलेंट आहे. तुमचा एअरप्लेन आहे. मी एरोप्लेन माझा टाकला एअरप्लेन. ना. ओके डन. सीएम न्यूज इंडियाच्या बिझनेस आयकॉनिक पॉडकास्ट यामध्ये विविध आपण जे बिझनेसमन आहे त्यांविषयीची माहिती घेत असतो, त्यांचा जीवन परिचय घेत असतो. त्याच जर माध्यमातून आज जर बघितलं तर आपल्याबरोबर आज जोडले गेलेले आहेत धीरजजी बारी. धीरजजी बारी यांचा थोडक्यात जर परिचय द्यायचा म्हटलं तर नमस्कारम भारत, नमस्कारम भारत तसेच एशिया ऑक्सिजन टुरिझम याचे सर्वेसर्वा आहेत. चला तर जाणून घेऊया की नक्की जीवन प्रवास कसा आहे. त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा आज मारतोय. धीरजजी बारी आत्ता आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर, नमस्कारम भारतला 1 वर्ष देखील पूर्ण झाले. नमस्कारम भारतच्या माध्यमातून जर बघितलं तुम्ही विविध कार्यांमध्ये असता, तर आम्हाला थोडक्यात तुमचा परिचय सांगा किंवा एशिया ऑक्सिजन टुरिझम याविषयी जर बघितलं तर पर्यटन विकासासाठी तुमच्या नवीन कल्पना काय आहेत त्याविषयी थोड्याशा मनमुराद गप्पा आपण मारतोय. ओके, थँक्यू. आज तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद मी व्यक्त करतो. माझं पूर्ण नाव धीरज अरुण बारी आणि मी बेसिक पालघर डहाणूमधून येतो. एक छोटंसं गाव आहे आमचं गोरवड म्हणून. मी तिकडे राहायला असतो. माझं एज्युकेशन वगैरे सर्व तिकडूनच झालं आहे. परंतु आज 5 ते 6 वर्षापासून मी कंटिन्यू ट्रॅव्हल करतो आहे आणि या ट्रॅव्हलच्या माध्यमातून मी हे एशिया ऑक्सिजन टुरिझमचे निर्माण केलं आहे. त्याचा मागे एक मोठा उद्देश माझा असा आहे, कुठे ना कुठे आज आपण फिरायला जातो किंवा आपण टुरिझम म्हणू शकतो, तर लोकांना अनुभव कसा घ्यायचा किंवा आपण कुठल्याही गोष्टीचं वातावरण कसं निर्माण करू शकतो. आपण कुठल्याही न्यू प्लेसेसला जाऊ, तिकडे त्या एरियाचा डेव्हलप कसा होईल, यासाठी मी हे एशिया ऑक्सिजन टुरिझमचं निर्माण केलं आहे. आणि याची जी पूर्ण कहाणी आहे ते आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस करू. आणि धन्यवाद. मी याची सुरुवात करेल. कुठे ना कुठे एशिया ऑक्सिजन टुरिझम हे नमस्कारम भारत यामध्ये एक न्यू पोर्टल झालं आहे. नमस्कारम भारत ही कंपनी 100% वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे आणि त्या देखीलसुद्धा याच्यातले 5% शेअर कंपनीचे आपण एज्युकेशनसाठी डोनेशन करतो आहे. यासाठी मला खूप असं सांगावं असं वाटतं आणि जिद्दीने सांगतो मी हे सर्व ठिकाणी की नमस्कारम भारत आज एक वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे आणि ती आज एवढं छान काम करते, सर्व ठिकाणी काम करते आणि त्यामध्ये कुठे ना कुठे त्यांना येणारा अनुभव, तसेच जे आज मार्केटमध्ये ते लोक कुठे ना कुठे एक असा वातावरण निर्माण केलं आहे नमस्कारम भारतनी की आज कुणीही मुलगी, जेव्हा मी वैशाली मॅडमला बघतो तेव्हा म्हणतेस की वैशाली मॅम 1 वर्षामध्ये खूप छान रीतीने ग्रो करत आहे, त्यामागे नमस्कारम भारत आहे. तर मी हे म्हणेल की वैशाली मॅमच नाही, त्यासोबत जुळणाऱ्या 1200पेक्षा जास्त वुमन नमस्कारम भारतमध्ये ग्रो करत आहेत. आणि मी आश्वासन व्यक्त करतो की येणाऱ्या काही काळामध्ये एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये सुद्धा 2047पर्यंत हा प्रोजेक्ट जसा चालला आहे त्यामध्ये आपण हे बघणार आहोत की जसं काळ बदलत जाईल तसं माणसाची मेंटॅलिटी पण चेंज होऊन जाते. आणि या मेंटॅलिटीचा मागे नमस्कारम भारत एशिया ऑक्सिजन टुरिझमच्या माध्यमातून एशियामध्ये 48 कंट्रीजमध्ये आपण हे प्रोजेक्ट करतो आहे. यामध्ये आपण नमस्कारम भारत स्वतःचे हॉटेल, तसंच कोलॅबरेशन हॉटेल आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत एक युनिक एक्सपिरियन्ससोबत आणि रिसर्च केलेल्या पेपरसोबत आणि विविधतेने नटलेल्या देशामध्ये, अलग अलग देश आहे त्या कंट्रीमध्ये, जगामध्ये, त्यामध्ये आपण बघू शकतो कुठे ना कुठे आपल्याला विभिन्न प्रकारचे असे एक्सपिरियन्स येतात आणि ते आपण यूट्यूब्स किंवा डिजिटल मीडियाला बघू शकतो. तर या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तसेच आपण पर्सनल एक्सपिरियन्स कसं करू. आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम हे माणसाला जेव्हा एक लाईफ बिझी होईल, इन फ्युचरमध्ये एवढी लाईफ बिझी होणार आहे की माणसाकडे स्वतःसाठी टाईम नसणार आहे. आणि त्यावेळेला माणसाला जेव्हा कुठे ना कुठे विचार येईल की मी पीससाठी कुठे जाऊ, माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे, तेव्हा सर्वात पहिलं हा असणार आहे एशिया ऑक्सिजन टुरिझम, जे मला कुठे ना कुठे खात्री आहे 2047 एक
आपले राष्ट्र आहे ते विकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जाणारे आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नामध्ये हे माझंही स्वप्न आहे की भारताला मी अखंड भारत म्हणून बघतो. तसेच माझ्यासाठी हे राष्ट्र सर्वप्रथम आहे. मला राष्ट्राशिवाय कुठल्याही गोष्टी दिसत नाही. राष्ट्राच्या विकासासाठी मी अतुल्य अशी मेहनत करत राहीन आणि या नमस्कारम भारतला वुमन एम्पॉवरमेंटला सपोर्ट करत राहील. धन्यवाद. परंतु आता तुम्ही हा पूर्ण प्रवास सांगितला, पण ही स्थापना, कारण ही कल्पना आपल्याला पहिली कशी सुचली, नंतर ही स्थापना कधी केली, आणि मग हा जो प्रवास आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही चढउतार देखील आले असतील, तर ते देखील आमच्या यंग जनरेशनला नक्कीच ऐकायला आवडेल. या सो एशिया ऑक्सिजन टुरिझम हे किताब लिहायला मला 24 वर्षाचा टाईम लागला. हा हसण्यासारखा काळ आहे. लोक म्हणतात 24 वर्ष म्हणजे तुम्ही 10 वर्षामध्ये लिहायला सुरुवात केली होती की हां, बिकॉज मी लहानपणी असताना 1ली ते 4थीपर्यंत मला गीताचं ज्ञान दिलं गेलं. माझे घरचे सर्व लोक गीतामध्ये खूप सुंदर रीतीने आम्हाला ज्ञान देण्यात आलं. त्या गीताच्या माध्यमातून मी हे जीवनशैली शिकलो. कुठे ना कुठे मी गीता पाठ करताना मला कळालं की आत्मशक्ती काय असते. जेव्हा आपण विचार करतो की मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, आपल्याला जे समाजामध्ये दिसतं तसं ते रिअल नसतं. परंतु आपली आत्मिक शक्ती जे एक असते त्या बळानं आपण कसं जाऊ शकतो हे मी 4थीमध्ये शिकलो होतो. माझ्या वयाच्या मुलं जेव्हा खेळत होती त्या वयामध्ये मी 4थीमध्ये माझे मित्र होते, ते 60+ वयाचे रिटायरमेंट प्रिन्सिपल किंवा सर, मी त्यांच्यासोबत माझी मैत्री होती. सो त्यामुळे मी लहानपणी त्यांच्यासोबत बसल्यामुळे मला असं अनुभव यायचं. खूप सारं मॅच्युरिटी मला लहान वयामध्ये आली आणि तेव्हा मी कुठे ना कुठे एक लिहिण्याचा प्रयत्न केलं. 10 वर्षाचा काळ जेव्हा मी एक 7वी-8वीमध्ये होतो, खूप सारे किस्से आले आयुष्यामध्ये, खूप साऱ्या अशा गोष्टी घडत गेल्या. त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी माझंचकडे म्हणणार नाही, माझी फॅमिली खूप गरीब परिस्थितीतून मी येतो. पण असे काळ येत गेले आणि त्या काळामध्ये मी बनत गेलो. जर मी एक लाईफचा एक्सपिरियन्स सांगेल की हे जे किताब आहे आणि जर ही एवढी एनर्जेटिक आहे, मी माझ्या एक आयुष्याचा किस्सा सांगतो. हा किस्सा असा आहे, मी 8वीमध्ये असताना आमच्या गावामध्ये एक टुर्नामेंट झालं क्रिकेटचं. त्या टायमाला कुठे ना कुठे मला टीममध्ये घेण्यात नाही आलं. सो मला हमेशा वाटायचं की मी चांगला खेळतो तरी मला का घेण्यात नाही आलं. तर मी काय करायचो, एक 4थी-5वीच्या मुलांना घेऊन माझी एक स्वतःची टीम बनायचो. भले मी हारेन, परंतु मी लढण्याची जी क्रिया त्या टायमाला लहानपणीमध्येच शिकलो. हरायचं कधीही ठरवलं नाही मी, त्यामध्ये हमेशा जाऊन त्याच्या आतमध्ये लढण्याचं स्वीकारलं. तर ही जे दृष्टिकोन येतो आपल्याला, हे जो एक्सपिरियन्स येतो, हे एक ऑक्सिजन टुरिझम आहे. आणि तेव्हापासून लिहत आलेले अनुभव माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे विविधतेने नटलेले मी म्हणू शकतो की एका माणसाच्या आयुष्यात एवढे अनुभव आले ज्यांनी प्रत्येक वेळेला होऊ शकलं असतं की त्यांनी माघार घेतलं असतं. आजचं कार्यकाळात मी बघतो कोणाला फायनान्शियली प्रॉब्लेम आला असेल किंवा लोक काय म्हणतील किंवा या गोष्टी म्हणतील. माझ्या आयुष्यात हे एव्हरीडे येतात, एव्हरीडे चॅलेंजेस आहेत. त्यापासून आज पण न्यू चॅलेंजेस असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, परंतु मी कुठेही या गोष्टीचा विचारच करत नाही. माझी जी मेंटॅलिटी आहे ती बेसिकसाठी माझं घर, मला फ्लॅट घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायचं आहे, मी असं करेन, हे माझी बेसिक मेंटॅलिटीचं खाली जातं. माझ्यासाठी मेंटॅलिटी आहे की मी राष्ट्र सर्वप्रथम, राष्ट्रासाठी काय करू शकतो. आणि जेव्हा मी स्वतःला चॅलेंज करतो कोणाचा पुढे, तर मी स्वतःला गॅलेक्सीच्या समोर ठेवतो. माझं कॉम्पिटिशन गॅलेक्सी आहे. कुठल्या दुसऱ्यासोबत किंवा मी बाजूवाल्याशी कधीही कॉम्पिटिशन केलं नाही. आणि या एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये जो मला अनुभव आला लिहिताना, मी लास्ट 5 इयर्सपासून पर डे 800 ते 1000 कस्टमरना पर्सनली लेवलला बघितले. त्याच्यामध्ये फॉरेन टुरिस्ट आहेत किंवा असंख्य असे टुरिस्ट आहेत, जजेस आहेत, सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे जजेस आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, सेलिब्रिटी ॲक्टर्स आहेत. हे जेव्हाही गोव्याला येतात तर आमच्या विलामध्ये वगैरे राहतात. तर पर्सनली मी जाऊन त्यांना अनुभवलं आहे ते कसे असतात, काय त्यांचं मार्गदर्शन. आणि जे माझं जो लहानपणापासून जो सफर राहिला आहे तो हमेशा 60+ लोकांसोबत जास्त राहिलं आहे. म्हणून मी 34 एजमध्ये कुठे ना कुठे 60+ तुम्हाला काय करायचं आहे आणि कुठे ना कुठे आपल्याला कशी दिशा भेटेल. तर ऑक्सिजन टुरिझम हे वयोगटानुसार एक विभाजन केलं आहे या किताबमध्ये, ज्यामध्ये अलग अलग
अध्यायामध्ये तुम्हाला जीवनशैली दाखवली गेली. जर आज कोणी 5 ते 12 वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यात ते छोटे छोटे प्रॉब्लेम येणार. 16 वर्षाच्या आयुष्यामध्ये लव्ह मॅरेजचे प्रॉब्लेम येणार, 24 वर्षाच्या आयुष्यानंतर करिअरचं टेन्शन येणार, 28-29ला तुम्हाला लग्नाचं टेन्शन येणार, 34 नंतर तुम्हाला बेसिकली मुलांना शिकवायचं किंवा या गोष्टीचा प्रॉब्लेम येणार, 42 नंतर डिवोर्स केसेस खूप जास्त असतात किंवा बँक बॅलन्स किंवा लोन भरणं याचं तुम्हाला टेन्शन येणार. 60+ हे मी खूप अनुभवलं आहे आतून. मी जेव्हाही 60+ लोकांसोबत बसलो, एक कर्नल असो, एक प्रिन्सिपल असो किंवा एखादा कुठल्याही कंपनीचा मॅनेजर असो, जेव्हा तो रिटायरमेंट होतो, त्यांनी 25 ते 30 वर्ष एका कंपनीला किंवा कुठल्याही वर्कमध्ये दिलं आणि तो अचानक रिटायरमेंट होतो. जी त्याला ऑर्डर करण्याची सवय असते, त्याच्या ऑर्डरमुळे पूर्ण कंपनी हालत राहायची, ते एक रिटायरमेंटनंतर चेंज होऊन जाते. आणि हे जो त्रास होतो त्यांना मानसिक वृत्तीने, ते कोणाला सांगू शकत नाही. कारण समाज 60+ नंतर लोकांना असं समजतं की ही पिढी आता काही कामाची नाही. परंतु जर आपण विपरीत बघितलं, युरोप बघितलं किंवा बाकीचं कंट्रीमध्ये बघितलं, तर तिकडे 60+ नंतर ते लोक परत जीवन सुरू करतात. त्यांचे जे आयुष्यातले राहिलेले किस्से आहेत, कोणाला काही बनायचं होतं किंवा ते परत एज्युकेशन करत आहे, स्पोर्ट्समध्ये जात आहे, तर हेच ऑक्सिजन टुरिझम आहे. ऑक्सिजन टुरिझम म्हणजे तुम्ही जे स्वप्न लहानपणी बघितलेले, एक वुमन्स लग्नानंतर सर्व आपले स्वप्न मारून टाकतायत, ती का नाही बघू शकत आहे? एक वुमनने बघितले पाहिजे स्वप्न, परंतु कुठे ना कुठे त्याला ती सही दिशा भेटत नाही आहे. आणि ही सही दिशा कुठे ना कुठे तुम्ही एक हाऊसवाईफ असूनसुद्धा तुम्ही एक कशी वाटचाल करू शकता, आपण समाजामध्ये कसं निरखू शकतो. जेव्हा आज एक हाऊसवाईफ असो किंवा मी वुमन एम्पॉवरमेंट स्वतः बघत आहे, पहिला प्रश्न येतो की समाज काय बोलेल, माझी मुलीला मी किंवा यांना कुठेतरी शहरात पाठवायला मी घाबरतो किंवा हे छोटे बेसिक सोच कधी बंद होणार. माझा पहिला प्रश्न आहे की आपण 2026मध्ये जगत आहोत आणि आपण कुठे ना कुठे 1960ची सोच घेऊन चाललो आहे, जिकडे स्त्री पायलट बनले, प्रत्येक काम करू शकते. स्त्रीमध्ये 9 देवीचे अवतार आहेत, त्याच्यात सर्व गुण संपन्न आहेत, तरीही आपण त्यांना माघार का टाकतो. आणि या कंपनीमध्ये नमस्कारम भारतमध्ये मी कंटिन्यू बघत आहे. म्हणून कुठे ना कुठे माननीय नरेंद्र मोदी यांचे जे विजन आहे देशासाठी मला खूप आवडले. ते वुमन्सला हमेशा सहारा देतात, सपोर्ट करतात आणि त्यांनी जे प्रण घेतले की 2047पर्यंत भारताला असं डेव्हलप करायचं आपल्याला की पूर्ण दुनियाने आपल्याला बघितलं पाहिजे. तर माझं जे हे कार्य आहे ते टुरिझम डिपार्टमेंटमध्ये आहे. थँक्यू. तुम्ही पुस्तक सोहळा ज्यावेळेस तुमचा होता एशिया ऑक्सिजन टुरिझमचा, तर लॉन्च सोहळ्यात देखील आपण बोलत 2047चं आपलं विजन आहे. तर विजनविषयी नक्की काय सांगा? म्हणजे जसं की आता तुम्ही बोलताना पण बोलले नरेंद्र मोदींचं विजन आहे, तसं तुमचं काय विजन आहे? यस, माझं मी लहानपणापासून बघितलं, मला IAS ऑफिसर बनायचं होतं. तर कुठे ना कुठे माझ्या घरचे सर्व लोक आहेत ते सायन्समध्ये आहे, तर मला सायन्समध्ये टाकलं आणि मी 2-3 वेळा फेल झालो. कारण मला जी गोष्ट नाही करायची असते मी कधीही करणार नाही. तुम्ही कितीही मला फोर्स करा, मी नाही करू शकणार. परंतु देशाच्या हितामध्येच माझे विचार हमेशा राहिले आणि त्याच वृत्तीने कुठे ना कुठे मी बघतोय की आपला देश इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जर आपण डिप्लोमॅटिकला जरी फॉलो केलं, जे आपले भारतातले डिप्लोमॅटिक जेव्हा व्हिजिट करतात, तर आज एवढे असंख्य आपलं वर्ल्डमध्ये नाव होतं आहे आणि आपण एवढं फास्टली ग्रो करतो. याचं एक तुम्हाला उदाहरण देईल. मी स्वतः या गोष्टीमध्ये होतो की त्या टायमाला आम्ही जॉब करायचो तर 200 to 300 रुपीज सॅलरी भेटायची पर डेला आणि 4 तास ओव्हरटाईम केल्यानंतर कुठे ना कुठे माणसाला 60 रुपये जास्त भेटायची आणि आपण एक बांधलेल्यासारखं वाटायचं कुठे ना कुठे. परंतु एक असा काळ आज इंडियामध्ये आला आहे की ओला, उबर, झोमॅटो किंवा लॉटअप कंपन्या आहेत. आज माणूस मर्जीचा मालिक आहे. 60,000 ते 70,000 रुपये मंथली कमवतो आहे आणि कुठे ना कुठे तो मेंटल फ्री होतो आहे. हे देशाचं जसं विकसित आपण भारत म्हणतो तसंच आमचं टुरिझममध्ये आहे की जेव्हा खूप सारा आजच्या डेटमध्ये ट्रॅव्हल होत आहे, तर ट्रॅव्हलमध्ये लोक जातात परंतु ते रिअल एन्जॉय नाही करू शकत आहे. तिकडे जाऊन ते हिस्टॉरिक प्लेसेसच्या गोष्टीला नाही बघत आहे, फक्त फोटो खिचणं, स्टोरीला लावणं आणि त्याच्यानंतर लोकांना दाखवणं, हा रिअल विजन झालं आहे. एशिया ऑक्सिजन टुरिझम तुमचा विजन जो आहे तो चेंज करून देतो आहे. तुम्ही तिकडे गेल्यानंतर रिॲलिटीमध्ये बघा
1500 वर्ष अगोदर काय झालं होतं. आज जे महाराष्ट्राचे टुरिझममध्ये आहेत आनंद सर म्हणून, मी लास्ट टाईम त्यांना लवासामध्ये भेटलो तेव्हा त्यांनी मला लवासामध्ये असणारा असं असंख्य छत्रपती शिवाजी महाराजांचे किस्से सांगितले. म्हणजे पूर्ण दिवस ऐकत बसू त्यांना मी असं वाटलं. तर मी त्यांना विचारलं की आपला जो हा टुरिझम आहे लवासामध्ये का नाही येत, या गोष्टी का अनुभव घेत नाही. आज गडकिल्ल्याला लोक जातात, खूप साऱ्या गोष्टी अनुभव करणं आणि फोटोवर टाकणं या दोन गोष्टी अलग आहे. आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम हे अनुभव करवतं तुम्हाला, कुठे ना कुठे त्या गोष्टीची जाणीव करून देतो की तुम्ही गेलेत तर तुम्हाला रिॲलिटी काय हवं. आज फॉरेन टुरिस्ट जेव्हा इंडियामध्ये येतो त्यांच्याकडे बुकलेट असतं, ते रीड करतात की या स्टोन असेल तर हा कुठला असेल, हे झाड कोणी लावलेलं, जर हा किल्ल्यामध्ये आपण गेलो तिकडे संस्कृती कशी असेल, हे ते रिसर्च करतात. परंतु आपला जेव्हा टुरिस्ट कुठे ना कुठे फिरायला जातो तेव्हा फक्त फोटो खेचतो आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामला टाकतो. हे मनापासून दुःख झालं. आणि त्याच्यासाठी मी हे एशिया ऑक्सिजन टुरिझम जे माझा 24 वर्षाचा काळ होता आणि हे माझा 6 वर्षाचा काळ, ज्याच्यामध्ये मी पर डेला 800 ते 1000 कस्टमर बघितले, त्यांचे एक्सपिरियन्स बघितले. प्रत्येक स्टेटचे अलग अलग एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक स्टेट, गोवा असो, माथेरान असो, केरला असो, दुबई असो, अंदमान असो, इन इवन ट्रॅव्हल करतात तेव्हा त्यांचे बजेट, त्यांची मेंटॅलिटी आणि सर्वात जास्त महत्त्वाचं जे मला असं वाटलं कुठे ना कुठे, ते जे स्वप्न घेऊन येतात आणि जेव्हा त्यांना जसं दिसलेलं असतं तसं फोटोमध्ये तिकडे नसतं. आणि यामुळे त्यांना होणारा त्रास आणि त्यामुळे ते सोशल मीडियाला जाऊन जे काही लिहितात त्यामुळे जो होणारा त्या एरियामध्ये त्रास, GDP लॉस होणं, बिझनेस लॉस होणं, एरिया ऑफ त्या विलेजला प्रॉब्लेम होणं. तर हा रिॲलिटी जो आहे, जे फोटोमध्ये जसं असतं तसंच रिअलमध्ये आपण कसं अनुभव करू शकतो. एक उदाहरण मी तुम्हाला गोव्याचं देईल. गोव्याला तुम्ही कधीही बघितलं असं नारळाची झाडं आहेत समुद्रकिनारी, पण तुम्ही असं जर बागा, कलुंगड किंवा कॅन्डोलिमपर्यंत गेलं तुम्हाला असं नाही आढळत. त्यासाठी पर्टिक्युलर लोकेशन आहेत, परंतु लोकांना माहीत नाही. फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की बागा कलुंगडमध्ये जायचं आहे. आता केरळामध्ये खूप लोक जातात, हाऊसबोट बघितलेलं आहे, खूप सुंदर सुंदर आहेत, पण त्यांना पर्टिक्युलर माहीत नाही. ते मुन्नूर जाणार, LAP जाणार आणि रिटर्न येणार. सो लिटरली कुठे ट्रॅव्हल केलं पाहिजे, कुठल्या बेसिसला केले पाहिजे, कुठले हॉटेल सिलेक्शन केले पाहिजे. आणि टुरिझममध्ये अलग अलग विभिन्न प्रकारचे प्रकार आहेत. जर तुम्ही धार्मिक दर्शनासाठी जात आहेत तर तुम्हाला हॉटेल सिलेक्शन अलग असणार आहेत. तुम्ही लेझर टुरिझमसाठी जात आहे तुम्हाला अलग असणार आहे. तुम्ही डोमेस्टिकमध्ये किंवा इंटरनॅशनलमध्ये गेले तर तुम्हाला तिकडे अलग अनुभव येणार आहेत. तर प्रत्येकाची एक चेन आहे आणि याच्याबद्दल अजूनही लोकांना माहीत नाही. 80% पीपल इंडियामध्ये या गोष्टी नाही माहीत आहे की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, टूर करतो, ते टूर कुठल्या प्रकारामध्ये येतं. आणि हा बेसिक क्वेश्चन्स निर्माण होतो आणि याच्यामुळे टुरिझमला जो इफेक्ट होतो आहे तो हा एशिया ऑक्सिजन टुरिझम आहे. याच्यामध्ये आम्ही प्रॉपरली क्लिअर केलं आहे की तुम्ही जर धार्मिक स्थळाकडे जात असाल तर तुमचं जे टूर असणार ते त्याच रिगार्डिंग असणार. तुम्ही जर हनीमून किंवा कपल किंवा फॅमिली टूरसाठी जात असेल तर तुम्ही लेझर टुरिझममध्ये ट्रॅव्हल करत आहात. जेव्हा आपण इंटरनॅशनल टुरिझमला आपण करतो ना त्यामध्ये त्यांची गाईडलाईनच असते, पण तो मॅक्झिमम पीपल कधी गाईडलाईनच वाचत नाही. सो माझा हा हंबल रिक्वेस्ट आहे, कारण मी या इंडस्ट्रीने बिलॉंग करतो, तर कुठे ना कुठे आपण जेव्हा एखादा प्रदेशामध्ये जातो किंवा राज्यामध्ये जातो तेव्हा त्या राज्यामध्ये जाऊन आपण लगेच रील बनवतो आपल्याला आलेल्या अनुभवाचा. त्यामागे एकदा थोडीशी रिसर्च केली पाहिजे, तिकडचे CAG रिपोर्ट घेतले पाहिजे, तिकडचे बुजुर्गसोबत आपण बोललं पाहिजे, तिकडची पूर्ण एरियामध्ये मिनिमम तरी 15 दिवस राहिले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जे बोलतो आहे त्याच्यामुळे तिकडचे जे लोकल रहिवासी आहेत तसंच जे बाहेरून येणारे बिझनेसमॅन आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा इश्यू होणार नाही. या गोष्टीचा अनुभव घेऊन आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. म्हणजे एकंदरीत निसर्गाचा आनंद तुम्ही घ्या. निसर्गाचा आनंद घेता घेता माहिती पण घ्या. आणि मेन जे काय आहे जी तुम्ही आता महत्त्वाची माहिती सांगितली तो देखील विचार केला पाहिजे. बिकॉज लास्ट गोव्याला मी हमेशा बघतो गोवामध्ये स्कॅम आहे. जे खरं रिअल कारण बघितलं ना तुम्ही तर खूप अलग आहे. परंतु एकंदरीत कसं असतं, आज तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. गोव्यामध्ये माझी डीप रिसर्च केली मी, आणि डीप रिसर्च म्हणजे तुम्हीसुद्धा मुलगी आहे तर मुलींना मी अशा रीतीने बघितलं आहे, गावागावातल्या मुली वगैरे असतात त्यांनी कधीही जीन्स पॅन्ट नाही घातलेली.
त्यांना घरून परमिशन नाही किंवा काहीच नाही. त्यांचं स्वप्न असतं 50 एज होईपर्यंत. एक मुलीचं मी स्वप्न बघितले की मला जास्त नाही परंतु एक छोटासा इतका गुडण्याचा खालका तरी ड्रेस घालायचा आहे. तर मी 58 किंवा 57 इयरच्या वुमनना बघतो गोव्याला आल्यानंतर की ते स्वप्न पूर्ण करतात. तर बघण्याचा दृष्टिकोन बदला, माझं सांगण्याचा मुद्दा आहे. आणि मुलाचं जर म्हटल्यानंतर मुलांच्या डोक्यात पहिलं येतं की गोव्यात जायचं, मला ड्रिंक करायची आहे, त्यांच्या डोक्यात तेही येतं. सो विजन माणूस काय घेऊन येत आहे. कोणी विजन हे नाही करत. बीचेस, कोणाचं विजन असतं की मी बीचेसला जाऊन एन्जॉय करणार, सनसेट बघणार, वॉटर स्पोर्ट करणार. जेव्हा आपले विजन काय आपण ते डिसाईड न करता टूर करतो आहे आणि या गोष्टीमुळे टुरिझमला पण इफेक्ट होतो आहे, स्वतःलाही इफेक्ट होतो आहे. कारण जो माणूस आज 8 ते 10 5पर्यंत संध्याकाळी जॉब करतो, 4 तास ट्रॅफिकमध्ये असतो, त्या माणसाचं आयुष्य जो 7वा दिवस येतो आठवड्यातून, त्याला असं वाटते की कुठेतरी मी जावं. आणि तो 3 ते 5 महिन्याचा किंवा 6 महिन्याच्या काळामध्ये 3 दिवसाची सुट्टी काढतो आणि तिकडे गेल्यानंतर पण हीच अनुभव आले त्याला. तर हे ऑक्सिजन टुरिझम आहे. ते रिॲलिटिकमध्ये हे सांगतं आहे की कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारामध्ये ट्रॅव्हल करायचे. तसंच तुम्ही जे टेन्शन आहेत ते तुम्ही टेन्शन सोबत घेऊन जा, पण एशिया ऑक्सिजन टुरिझम तुम्हाला ते फ्री करून पाठवेल. आम्ही एवढं कॉन्फिडेंटली बोलतो बिकॉज आम्ही रिसर्च केली याच्यावर आणि रिसर्च नंतरच आम्ही बोलतो की एशिया ऑक्सिजन टुरिझम एक प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला देणार, तसेच हॉटेल देणार. थँक्यू. नक्कीच तुम्ही एशिया ऑक्सिजन टुरिझम जे काय जे तुमचं एशिया ऑक्सिजन टुरिझमच्या माध्यमातून तुम्ही विविध आत्ता माहिती देखील आम्हाला सांगितली. पण आता ज्यावेळेस तुम्ही पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकापाठीमागे मला विचारायचं ते जीवनकथा नक्की काय. कारण कसं होतं पुस्तक लिहिणाऱ्याचं प्रत्येकाचं विजन वेगळं असतं. जसं की तुम्ही पर्यटनाबाबत सांगितलं, तसं आता पुस्तक लिहित आहे, तुमचा एवढा वर्षाचा तो काळ आहे, त्याच्यानंतरचं म्हणजे हे जेव्हा पुस्तक लिहिलं गेलं तर त्याची जीवनकथा नेमकी काय. या पुस्तकाचा मागची जीवनकथा आहे. तो काळ असा एक गेला माझ्या आयुष्यातून ज्यामध्ये मी अलग अलग रूपाने परत उभा राहिलो. जर खरं सांगू तर 2020मध्ये माझं पण त्या महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये जेवढे मुलांनी सुसाईड केले की यंग बिझनेसमॅन एंटरप्रेनर, मी पण त्याच्यातला एक होता. परंतु काळ असा ठरला, कुठे ना कुठे एक भगवंताचा इशारा असू शकतो. त्यांनी मला इशारा दिला की काही का असो ना, कर्ज असो किंवा काही का असो ना, परंतु तू परत उभा राहू शकतोस. आणि मी हाच मेसेजला घेऊन पुढे निघालो. जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये सोशल वर्कमध्ये खूप ॲक्टिव्ह होतो, माझे बिझनेस पण ॲक्टिव्ह होते. जसं जसं काळ घेत गेला, लॉकडाऊन जसं पुढे जात गेलं, लोकांचं कंटिन्यू कॉल यायचे. कारण कोविड सेंटर माझं ऑफिसचा नियर बाय होतं. प्रत्येक लोक दादा किंवा भाऊ, गावातला कोणी दुसऱ्या गावातलं ओळखीने निघायचं, दादा माझं बहीण येते, माझं फॅमिली येते, फूड दे. ओके, मी फूड देतो. माझ्याकडे सेवा करत करत सर्व मी संपन्न झालो होतो त्या टायमाला. आणि मला कळालंसुद्धा नाही की मी किती कर्जबाजारी झालो. त्याच्यामध्ये ऑनलाईन त्या टायमाला खूप सारे लोनची क्रिया आलेली, त्यामध्ये मी लोन टाकायचो आणि हे मला प्रकार कळला नाही. आणि एक दिवस असा आला माझ्या आयुष्यामध्ये की मला वाटलं की आता सुसाईड करावं लागेल. आणि मी हे ट्राय केलंही सुद्धा. मी एव्हरीडे ट्राय करायला जायचो, बीचवर बसायचो. तर एक दिवस असा घडला की मी मोबाईल ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मी पाण्यात निघून गेलो. पण हा काळ असा होता, माझी मेंटॅलिटी चेंज झाली आणि मी वाचावलो. त्याच्यानंतर मी कुठे ना कुठे एका मित्र होता, त्याला फोन केला. कालच त्याचा फोन पण आलेला. मला हसू लागला की यार तू परत खूप चांगलं केलं, बरं वाटलं. त्यांचं पण काही घराचा प्रॉब्लेम होता आणि त्यांनी 1 डे बिफोर फाशी घेतली होती. परंतु तोही वाचला होता. तो बोलला की काम कर, सिम कार्ड टाकून दे. सर्व जे डोक्यावरचं जे आहे स्ट्रेस आहे किंवा काय, त्याचं सर्वात मोठा कारण हा सिम कार्ड आहे. आणि हे मी खरं अनुभवलं की जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कुठे ना कुठे असा स्ट्रेस येतो, आपल्याला वाटते बर्डन आहे, तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा. आताच्या यंग जनरेशनला काय सांगू. मी हाच माझं यंग जनरेशन आता सध्या थोडासा जरी स्ट्रेस आला तर नाही या गोष्टीला काय करू. यस. तर सर्वात पहिला माझा हा मेसेज आहे की तुम्ही तुमचा मोबाईल बंद करा. याचं कारण हे नाही की तुम्ही बाहेर जाऊन बंद करा किंवा कुठे. पहिले तुम्ही, माझं म्हणणं असेल यंग जनरेशनला, आईवडिलांना सांगा. आजची यंग जनरेशन फ्रेंड्सला विचारतात. माझे कंपनीजमध्ये पण नमस्कारम भारतमध्ये भरपूर मुली आहेत. ते खूप साऱ्या गोष्टी डेलीचे युनिक करतात आणि त्यांचे सॉल्व नंतर वैशाली मॅडम करते. सो आम्ही बघतो, डेलीचं बघतो की अशा अशा गोष्टी होत आहेत. तर यंग जनरेशननी हमेशा असा काळ येतो, यंग जनरेशनमध्ये येईल, त्यांनी आईवडिलांनी जर 1000 रुपये दिले आणि खर्च झाले कुठे पार्टीमध्ये, तर ते सांगू शकत नाही.
नंतर भांडण झालं, घरी सांगू शकत नाही, लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आले, सांगू शकत नाही. तर अशा टाईमला त्यांना सर्वात जास्त विश्वास करून आईवडिलांनाच सांगायचं आहे. बिकॉज आईवडील हे आपल्यासाठी हमेशा हिताचाच विचार करणार. आपण जेव्हा फ्रेंडला सजेस्ट करतो, फ्रेंड एक वयामध्ये असं समजतो, मी पण एक 18 वर्षाचा मुलगा होता, तर मलाही अनुभव आहे. आपल्याला असं वाटतं की त्या वयामध्ये मी काहीही करू शकतो. आपण 5 कॉन्टॅक्ट करणार आणि परत आपण तिकडून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण तेच प्रॉब्लेम आईवडील फक्त आपला एका मिनिटात सॉल्व्ह करू शकत असतात. आणि माझ्या आयुष्यात जेवढे मला प्रॉब्लेम आले, मी यंगस्टरला हे सांगू इच्छितो आणि रिॲलिटी फॅक्ट आहे, मी आयुष्यात एवढे प्रॉब्लेम फेस केलेत. मग ते फायनान्शियली असो, गव्हर्मेंटली असो, लोक जीवे मारण्याची धमकीसुद्धा मला दिली, खूप साऱ्या गोष्टी पण घडल्या. आणि मी जेव्हा माझ्या आयुष्यात असं आले की मी इकडे संपत होतो पूर्णपणे, तेव्हा मला कुठे ना कुठे जे माझ्या लहानपणापासून मी वयोवृद्धासोबत जो बसायचो, 60+ जे लोकं होती त्यांच्यासोबत बसायचो, त्यांचे विचार, आणि आजही मला जेव्हाही काही प्रॉब्लेम येतो तर मी माझ्या वयाचं जे 60+ जास्त लोक आहेत त्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात. तर आजचे यंगस्टर लवकर ऐकत नाही या गोष्टीला, हेही मला माहीत आहे. ते म्हणतात की तुम्हाला काय माहीत, तुम्हाला मोबाईल चालवता येत नाहीत, गुगल सर्व काही सांगतं. पण डिपेंड असलं पाहिजे टेक्नॉलॉजीवर. तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की एक अनुभव जो असतो तो फक्त आणि फक्त आपले बुजुर्ग सांगू शकतात, आईवडील सांगू शकतात. आणि यंगस्टर जेव्हा कुठेही त्याला वाटलं की मी हे नाही करू शकत, एक समाज तुम्हाला बोलेल, चिडवेल. यंगस्टरचा मेंटलमध्ये हमेशा हेच राहतं, माझा मित्र काय विचार करेल, माझे स्कूलमेट्स काय विचार करेल, तो काय विचार करेल. ही खूप मोठी गॅलेक्सी आहे, खूप मोठी. प्लीज आपल्या घरातली 32 इंची टी व्ही असेल आणि समोरच्याकडे 42ची असेल तर डोंट वरी, गॅलेक्सी खूप मोठी टी व्ही आहे, ती 42 इंचला विसरून जावा. आणि मी पॅरेंट्सला पण इकडून मेसेज देईल की पॅरेंट्स हमेशा आपलं जे पोरं आहेत त्यांना जे हे करतात, कॉम्पिटिटिव्हमध्ये आणतात, ते म्हणतात की बाजूवाल्याला एवढे पर्सेंटेज आले. अरे मला हे समजतच नाही. एवढी मोठी गॅलेक्सी आहे आणि त्या गॅलेक्सीमध्ये जी विचारशैली आहे, ऑक्सिजन टुरिझमची एक विचारशैली आहे प्रॉब्लेम्स मारून, तो यंगस्टरसाठी खूप कामाचा मेसेज असेल, मला असं कुठे ना कुठे वाटतं. तर हा मेसेज मी खूप शॉर्टमध्ये सांगतो. जर मला 10 रुपयाची गरज आहे तर मी मेंटली विचार करणार की मला 100 रुपयाची गरज आहे. जर तुम्ही टॅकल करण्याच्या प्रॉब्लेमची स्टाईल चेंज केली ना, तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो. आणि हे करून बघा. मी यंगस्टरला सांगतो, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम होतात त्याला तुम्ही 100 गुणा जास्त करून टाका. तुमच्या आयुष्यात तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आणि त्याच्यावरून तुम्हाला एक चांगलं समाधान पण भेटणार. आणि हमेशा मी याचाच टॅकलचा इस्तेमाल केला आहे. जेव्हा मला खूप काही मोठे प्रॉब्लेम आले, मी जेव्हा विचार करायचो की इकडे मी संपत, आता मला इकडे चान्स नाही भेटणार, मी विचार करतो एक सिम्पलचं एक्झाम्पल की मी गाडी घेऊन जातो आहे. ओके, सपोज तुम्हालाच मी तुम्ही एक गाडी घेऊन BMW घेऊन जात आहे आणि तुमची गाडी थोडीशी ठोकली गेली. तुमच्या डोक्यात येणार की यार परत याला इन्शुरन्ससाठी पाठवावं लागेल, हे करावं लागेल, राग येणार मनामध्ये, समोरच्याला पण 2 शिव्या पण देऊन टाकतो, बरोबर आहे. आता सेम कंडिशन, तुमची गाडी ठोकली गेली. सेकंड कंडिशन बघा, तुमची गाडी ठोकली गेली, फक्त तुम्ही वाचवले, पूर्ण गाडी गेली. तुमच्या डोक्यातून काय येणार, थँक गॉड मी वाचलो. सेम कंडिशन झालेत. विचारशैली बदलावी लागते आपल्याला. जेव्हा आपण प्रॉब्लेम्सला मोठा बनवून टाकला ना, तो प्रॉब्लेमच संपलून जातो. परंतु ही विचारशैली यंगस्टरमध्ये कोणी देणारा नाही आजच्या डेटमध्ये. सर्व कोणी मॉर्निंगला उठल्यानंतर खूप सारे मोटिवेशन व्हिडिओ भेटतील, हे भेटतील, पण जेव्हा फेस टू फेस ट्रॅकल करावं लागेल, ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कसं ट्रॅकल करणार, स्कूलमध्ये तुम्ही कसं ट्रॅकल करणार, कॉलेजमध्ये कसं ट्रॅकल करणार, या सर्व गोष्टीला आपण जेव्हा बघतो कुठे ना कुठे, ते फक्त विचारशैली. आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम जरी तुम्ही किताब वाचलं तर त्याच्यातला एक मेन मुद्दा मी सांगतो, तो हाच आहे, विचारशैली. जेव्हा तुमची विचार करण्याची दिशा, जेव्हा प्रॉब्लेम वाटला 100% जास्त विचार करा, तो संपून जातो. लोक म्हणतात असं पॉसिबल नाही, मला होतं. करून बघा. गॅलेक्सीला तुम्ही फक्त पॉझिटिव्ह ठेवा. गॅलेक्सी एवढी मोठी आहे ना, फक्त पॉझिटिव्ह ठेवा. मला 10 रुपयाची गरज आहे, मी 100 रुपयासाठी ट्राय करणार. 10 रुपये होणार म्हणजे होणार. जेवढा मोठा प्रॉब्लेम, लोकांना वाटतं की माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नथिंग. आपल्यापेक्षा पण कोणी लोक आहेत या वर्ल्डमध्ये, तेही हे प्रॉब्लेम फेस करत आहे. मग आपण न्यू नाही ना. जेव्हा आपण न्यू नाही, त्यावेळेला आपल्याला हमेशा मेंटली थिंक ठेवायचं आहे, मेंटली राहायचं आहे. जेव्हाही तुम्हाला असं वाटेल सुसाईडपर्यंत जातो, समाज काय बनेल, समोरचा व्यक्ती काय म्हणेल, या सर्व गोष्टीला सोडून आपण फक्त एवढा विचार करायचा
की याच्यानंतर एक दुसरा काळ पण असतो आणि ते चेंज होणार आहे आणि हेच एशिया ऑक्सिजन टुरिझम आहे जे वयोगटानुसार वाटलेलं आहे. थँक्यू. एशिया ऑक्सिजन टुरिझम आता कशा पद्धतीने कार्य करणार आहे? ओके. सो एशिया ऑक्सिजन टुरिझम हे नमस्कारम भारतमध्ये मी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये हॉटेल चेन एशिया 48 कंट्रीजमध्ये आहे, पण सध्या तरी कुठे ना कुठे अंदमान, केरला, गोवा, माथेरान, लवासा तसेच अनेक असे ठिकाण आहेत, पण ज्यामध्ये आम्ही हे डिसाईड केलं आहे की जे हॉटेल्स असतील त्या हॉटेल्समध्ये 40 किलोमीटर्स नियर बाय कुठल्याही प्रकारच्या कंपनी नसले पाहिजे, बिकॉज ब्रिथिंग लेवल आहे ती खूप छान असली पाहिजे. तसं स्ट्रक्चरल हे कॉटेजेसचं असलं पाहिजे आणि एरिया ऑफ डिमांड एकतर माउंटेन असेल किंवा बीचेस नियर असेल, तर त्या प्रॉपर्टीचं सामग्री यामध्ये येतील. नमस्कारम भारत अंदमानला याची सुरुवात करतो आहे 16 ऑगस्टपासून आणि खूप साऱ्या बुकिंग्स पण येत आहेत. आणि याच्या मार्केटिंगसाठी हे मी सांगू इच्छितो की लोक म्हणतात की तुम्ही फर्स्ट पॅकेजेस वगैरे खूप स्वस्तामध्ये दिले, सो लॉट ऑफ ट्रॅव्हल एजंट पण मुलींना कॉल करून हैराण करतो आहे. तर त्यांना मी सांगू इच्छितो की एक वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे, रिस्पेक्ट केली पाहिजे तुम्ही. याच्यातले 5% जे फंड आहेत ते लहान मुलांच्या एज्युकेशनसाठी जात आहे आणि मला असं कुठे ना कुठे वाटते की यामध्ये जे वुमन काम करते ते कोणी गावातली तंबाखू भरणारी जे होते त्यांना आम्ही घेतलं आहे. तसंच गावातलं कोणी विचारणारा नाही लोकांना, त्यांनी स्वप्न बघितले गावातल्या मुलींनी, पण त्या मुलींना काही करू दिलं नाही, ती मुली काम करते. तर आपण अशा मुलींना सपोर्ट केलं पाहिजे. आजच्या डेटमध्ये खूप सारे लोक विचारत आहेत की स्वस्त बुकिंग आहेत किंवा हे एक स्टार्टिंग पोर्टल असल्यामुळे आम्ही काही कूपन काढलेत नमस्कारम भारतने, जेणेकरून याचा आनंद लोकांना कसा घेता यावा हे आम्हाला दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतरच याची पूर्ण स्थापना होणार आहे. जे 2047पर्यंत आमचं विजन आहे, 1 ट्रिलियनपर्यंत मला या कंपनीला न्यायचं आहे, जेणेकरून एक इकॉनॉमीमध्ये नमस्कारम भारत या राष्ट्राला सपोर्ट करू शकेल, तसेच मानसिक वृत्तीने जे आमचं पीस टुरिझम आहे त्याच्यामध्ये मदत करू शकेल आणि टुरिझम जे इंडिया टुरिझम आहे त्यामध्ये ATM असो, जे ATM अरेबियन ट्रॅव्हल दुबईचं अरेबियन ट्रॅव्हल मार्केट, तसंच OTM TTF या माध्यमातून आम्ही जे मार्केटमध्ये एक्झॅक्टली पोर्टल आहेत 12 प्रकार आहेत, त्या 12 प्रकारामध्ये हा 13वा प्रकार पण न्यू आणण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही, जेणेकरून कुठे ना कुठे या सर्व्हिसेसला लोकांना भेटेल. जर आज यंगस्टर असो, 5 ते 12 वर्षाचा मुलगा असो किंवा तुम्ही कुठेही 42चे आहात, जर तुम्ही 60चे आहात, तर मला असं वाटते तुमच्या आयुष्यात कुठलाही असा प्रकारचा एक प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला वाटलं की हा माझ्याकडून प्रॉब्लेम नाही सॉल्व होत आहे, तुम्ही लाईफकडून ब्रेक घ्या, 7 दिवसाचा ब्रेक घ्या किंवा 11 दिवसाचा ब्रेक घ्या. तुमचं रिस्टार्ट लाईफ एशिया ऑक्सिजन टुरिझम करेल, तुम्ही त्याचा आनंद घ्याल आणि तुम्ही भटकलेलं असेल रस्त्यावर तर तुम्ही प्लीज एकदा एशिया ऑक्सिजन टुरिझमला भेट दिली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कुठे ना कुठे त्या मार्गावर येतील. आमचा पीस ऑफ ट्रॅव्हल हा पैसा कमवण्यासाठी बनवला गेलेला बिझनेस नाही, तर लोकांचं हितासाठी बनवला गेलेला बिझनेस आहे. बिकॉज नमस्कारम भारत त्या वुमनचं दुःख बघितलं आहे, त्या मुलांचं दुःख बघितलं आहे, जेणेकरून कुठे ना कुठे त्या मुलांनाही अधिकार भेटला पाहिजे. जो समाजात मागासलेला आपण वर्ग म्हणतो, परंतु मला असं वाटत नाही कुठे की ते मागासलेले आहेत, फक्त त्यांना त्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल माहीत नाही किंवा त्या प्लॅटफॉर्मबद्दल त्यांना माहीत नाही. तर नमस्कारम भारत तुम्हाला एशिया ऑक्सिजन टुरिझमच्या माध्यमातून त्या दिशाचा कडे वाटचाल करवशील, हेच माझा संदेश असेल. थँक्यू. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. एकंदरीतच तुम्ही पूर्ण तुमचा जीवन प्रवास तर सांगितलाच, परंतु पर्यटनाविषयी जो की सगळ्यांच्या जवळचा भाग आहे आणि लेडीजच्या तर खूपच जवळचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो, त्यांना देखील तुम्ही ज्यावेळेस बोलताना बोललात की महिलांसाठी देखील आम्ही गावाकडच्या महिला असतील किंवा सगळ्याच महिला त्यांना देखील आम्ही या बिझनेसमध्ये आणतो, त्यांना देखील तुम्ही काम देताय, त्या माध्यमातून नमस्कारम भारत काम करते. तर ही संकल्पना नक्कीच खरी चांगली आहे आणि त्या माध्यमातून मग महिलांनी समजा आता महिलाही तुमच्याकडे हे पॉडकास्ट बघताना महिला देखील म्हणतील की आमच्यासाठी नक्की काय वेगळं असं तुम्ही दिलं आहे का किंवा पॅकेज आहे का, तर महिलांसाठी काही वेगळं आहे का? ओके. ते पण आता जे यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आता जे अंदमानला जात आहेत, सो अंदमानचे जे माझे काटल बिझनेस आहेत आमचे, जे आम्ही उभा केलेत, म्हणून आम्ही स्वस्तामध्ये स्टार्टिंगला देत आहोत. जे कंपनी एक कुपन्स काढते त्यामध्ये जे समोरचे आहेत ते मला बोलले की हसत होते
की धीरजभाई तुम्ही जे पहिला ग्रुप आणत आहे तो 60+ आणि 100% वुमन आहेत. ते म्हटलं हे सर्व माझ्या आईसारखे आहेत, ज्यांनी मला लहानपणापासून सर्वांना दाखवलं आहे, वाटचाल दाखवली. त्याच्यातले माझे कस्टमर्सच आहेत, खूप साऱ्या गोष्टी असं मुंबई असो की पुण्याचे. मी त्यांना पहिला ग्रुप म्हणून पाठवत आहे अंदमानला. आणि त्यांचा एक्सपिरियन्स असा आहे, वैशाली मॅमला घ्या किंवा माझी सिस्टर जी वैशाली बारी आहे त्यांना घ्या, तसेच बाकीचे वुमन्स आहेत. मी जेव्हा त्यांना कार्य करताना बघतो तर कधीही त्याच्यामध्ये जेलन्स असते ना वुमन्समध्ये, की तिने कपडे चांगले घातले आहेत किंवा याच्यामध्ये, या गोष्टी या प्लॅटफॉर्मला बिलकुल नाही. प्रत्येकांना एक समान आखलं जाते. तसेच ट्रॅव्हलमध्ये महिलांना जे ग्रुप जात आहेत त्यांना नमस्कारम भारतकडून 30% सुविधा आहे, जे बुकिंग करताना त्यांना भेटत आहे. म्हणून लॉट ऑफ ट्रॅव्हल एजंटला असं वाटते की एवढं स्वस्त का देते, परंतु फक्त ते वुमनसाठी आहे. वुमनसाठी आम्ही वुमनला पुढे नेण्याचं कार्य करतो. यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगू इच्छितो की पहिले जे गावातले लोक होते ना, त्यांनी जर वर्ष किंवा 2 वर्षातून ट्रॅव्हल करायचे आणि तेही फक्त धार्मिक स्थळावर. त्यांच्या डोक्यात कधी केरला नाही आलं किंवा गोवा नाही आलं, अंदमान नाही आलं. आज तिकडचा क्राऊड पण ट्रॅव्हल करतो आहे, दुनिया बघतो आहे. आणि हे पॉसिबल होत आहे नमस्कारम भारतच्या थ्रू, हे पॉसिबल होत आहे एक्सा ऑक्सिजन टुरिझमचा थ्रू. का त्या माणसाचा हक्क नाही का बघायचा? त्यांनी फक्त धार्मिक स्थळावर फिरलं पाहिजे का? धार्मिक आपला मानसिक आणि जागृतीकरण हक्क आहे, मी मान्य करतो, परंतु त्या माणसाचा पण हक्क आहे. गोव्यामध्ये आम्ही खूप कमी पैशामध्ये पॅकेजेस काढले, कारण की गावातला लोक ट्रॅव्हल करायला हवं. बिकॉज ट्रॅव्हल हे एक असं एक्सपिरियन्स आहे ज्याच्याने कुठलीही किताब या दुनियामध्ये तुम्हाला शिकवू शकत नाही. तो अनुभव केल्यानंतर माणसाला कळतं विभिन्न प्रकारची या दुनियामध्ये लोकं आहेत, विभिन्न प्रकारची या दुनियामध्ये सोच आहे. आणि त्या सोचला कोणी पकडलं, एक गावातली मुलगी किंवा मुलगाने पण बघितलं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करायला गेलो तिकडे अलग अलग प्रकारची माणसं होती. यामध्ये उदाहरण बघा, जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनला जावा, जेव्हा तुम्ही बस स्टेशनला जावा किंवा तुम्ही एअरपोर्टला जावा, तिघांकडे जेव्हा तुम्ही जाईल तेव्हा तुमची ड्रेसिंग स्टाईल अलग असेल आणि ॲटिट्यूड अलग असेल, राईट? सो एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये एवढी रिसर्च केले. ॲडवायझर जे इकडे आहेत त्यांचं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स 40-50 वर्षाचं आहे एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये, ज्यांनी गोवा, केरला, अंदमान या ठिकाणी विभिन्न प्रकारचे सर्व्हिसेस सुरू केल्या. ते सर्व रिटायरमेंट पर्सन आहेत आणि ते माझे मित्र आहेत. त्यांनी मला सजेस्ट केलं की धीरज आम्हाला ॲटलिस्ट तू ॲडवायझरसाठी तरी ठेव, की आम्ही तुम्हाला एक एक्झॅक्टली ॲडवायझर देऊ की कुठे ना कुठे या कंपनीमध्ये एक पर्टिक्युलर्स वुमन आहेत आणि त्या पर्टिक्युलर्स वुमन्स खूप सारे मोटो घेऊन येणार. आणि त्या मोटोमध्ये खूप सारे असेल, तुम्ही लास्ट टाईम बघितलं असेल आपलं प्रोग्राम झालं, एअरोस्टेस मुली होत्या, खूप सारे मुलं, छोटी मुलं होते, त्यांचे स्वप्न आहेत. आणि या स्वप्नांना रंगवण्याचं काम हे नमस्कारम भारत करते एशिया ऑक्सिजन टुरिझमचं. थँक्यू. नक्कीच खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. धीरज बारी आणि पूर्ण टीम, ज्यावेळेस तुम्ही हे काम करताय, पूर्ण टीम असेल तर टीम आणि तुम्ही नक्की कसं बॉन्डिंग आहे, किंवा काय म्हणता येईल तुमच्या त्या टीमबद्दल, किंवा आताच्या एवढ्या तुमच्या सक्सेसफुल ज्या ट्रिप्स आहेत त्याविषयी? जर मी टीम्स आणि याच्याबद्दल, सो फर्स्ट थिंग मी एव्हरी 2 days नंतर कंटिन्यू ट्रॅव्हल्समध्ये असतो. लॉट ऑफ बिझनेसेस मीटिंग्स अँड एशिया ऑक्सिजन टुरिझमला घेऊन खूपच जास्त बिझी असतो मी. तर हा जो बिझनेसची जी टीम आहे पूर्ण वैशाली जी हँडल करत आहे. आणि मला हिला कुठेही प्रॉब्लेम आला असेल तर सो सर इकडे हा प्रॉब्लेम येतो आहे किंवा तिकडे तो प्रॉब्लेम येतो आहे, आक्स मी, तर मी लगेच सांगतो. ही जी वुमन जेवढी पण आमच्या कंपनीजमध्ये आहेत त्यांना असं, मला असं वाटतं एका वर्षामध्ये 10 ते 12 वेळा वाटलं इकडे आपण स्टॉप झालो, आता कंपनी बंद होणार, किंवा मी हसून दाखवतो कामाला लागा, हा प्रॉब्लेम सॉर्ट होणार आहे 1 तासामध्ये. बिकॉज आमचा अनुभव, आम्ही बघितलेला काळ, खूप लोकांनी यांना मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, तरीही हे वुमन एवढे जागरूक, मी म्हणू शकतो की माझ्यासाठी जर आज हे वुमन आहेत ते देवी आहेत सर्व. ते ट्रस्ट करत आहेत माझ्यावर आणि कंटिन्यू मी त्यांना पुढे पण नेतो आहे त्यांना. आणि ते 5-6 वेळा माझ्यासोबत त्यांचं भांडण पण झालं की नाही सर आता आपलं बंदच होणार. मी त्यांना हमेशा बोलतो की फक्त तुम्ही बघत बसा, 1 कॉल अँड सर्व सॉर्ट होणार आहे. शेवटी ते झालंच. तर त्यांना ते आता हे झालं आहे की सर आहेत ना, यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, ते करूनच घेतात, काही झालं ते करून घेणार. मग ती टीम एवढी स्ट्रॉंग झाली. ते लोक मॅनेजमेंट जे आजच्या डेटमध्ये आहेत, शूटिंग करणं असं किंवा एक्सप्लोअर करणं असं, पहिले डीप रिसर्च करतात, खूप सारी डीप रिसर्च करतात. त्याच्यानंतर
एक पर्टिक्युलर वे बनतो. आता अंदमानला जेव्हा ही टीम गेलेली तेव्हा खूप साऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला ट्रायबलचे इंटरव्ह्यू घ्यायचं होतं. तर फर्स्ट थिंग आम्ही जेव्हा रिसर्च केली की ट्रायबलचं कोणी इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही. सो कुठे ना कुठे ओळख काढल्यानंतर आम्ही पर्टिक्युलर जे गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये ओलेक सर जे ट्रायबलचे ग्रेट अंदमान ट्रायबल म्हणून त्यांना म्हटलं जातं, त्यांनाच्यासोबत इंटरव्ह्यू वैशाली मॅमने केलं. आणि हे फर्स्ट कंपनी असेल मला असं वाटतं कुठे ना कुठे जी अंदमानमध्ये जाऊन वुमन एम्पॉवरमेंटमध्ये राहून एक ट्रायबलचे इंटरव्ह्यू करते. आणि तिकडे जे आता टूर्स वगैरे जात आहेत आपले, त्या टूर्समध्ये एसी ऑक्सिजन टुरिझममध्ये ते ट्रायबल लोक स्वतःला या ग्रुपला भेटायला येणार आहेत. आणि याचा बेनिफिशरीमध्ये त्यांच्या एज्युकेशनमध्ये पण सुद्धा फायदा होणार आहे. सो नमस्कारम भारत टीमवर्क म्हणून एक ह्युमॅनिटी ठेवते आणि कुठे ना कुठे माणुसकीचं म्हणून कुठलाही असं एक दुसरीच्या मुलीच्यामध्ये हे नाही की तू जास्त पुढे जाते की मी कमी असते, असं नाही. प्रत्येक माणूस स्वतःला कामाची जिम्मेदारी समजतो आणि तो पुढे होते. थँक्यू. नक्कीच खूप छान वाटल्या, गप्पा देखील छान झाल्या आणि विविध गोष्टी देखील आपल्याला माहीत पडलेल्या आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून देखील पर्यटनासाठी देखील काय काय अपेक्षित आहे किंवा पर्यटनाला जात आहे तर कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे हा देखील मुद्दा धीरज बारी यांनी चांगला मांडला. याच माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आत्तापर्यंत तुम्ही महिलांसाठी एवढं करताय, महिला म्हणजे वुमन एम्पॉवर करताय, एवढं आपण काय करताय, परत पर्यटनासाठी देखील करताय. खूप चांगले चांगले उपक्रम आहेत. याच माध्यमातून तुम्ही असेच राबवा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, थँक्यू. आपल्याला रील्स मिळालं का? 2 रील्स एक रील्स अलग घ्यायचं तर मी देऊ शकतो. आता हे घेऊन टाका ना, त्यांचं फक्त त्यांच्यावर फोकस करून घ्या. जर त्याच्यात नाही मिळालं तर तुम्हाला ऑलरेडी ते बोललेत. मला ते मोटिवेशन मोटिवेशनचं जे आहे ना मी बोलतो. reels मिळालं मला की आत्महत्या दिशेकडे हळू नाही हलत आहे. आत्महत्येच्या दिशेकडे न जाता की आपण काय करायचं ते मिळालं. मेन तुमचं फक्त त्याचा मला असं वाटतं एसी ऑक्सिजन टुरिझम आहे ना, नमस्कार भारत टुरिझम आणि एक डिप्लोमॅटिक्सचं मला द्यायचं आहे. तो नरेंद्र मोदीचा तो संदेश आहे, तो डिप्लोमॅटिक्स तो देऊन टाकू. तो संदेश आपल्याला पॉडकास्टमध्ये वापरायचा का? वापरू शकतो. रीलमध्ये पण रीलमध्ये वापरायला तर तुम्ही पॉडकास्टला वापरणार ना. आता बोलताना ना मग तिथे बोलूनच हां. बोला आणि फक्त नरेंद्र मोदींचा उल्लेख तुम्ही मध्ये केलाय ना तो. हां. 2047. केलाय याच्यात नका करू मग आता. ओके चालेल. तुम्ही मांडायचं असेल तर मांडा तो. नाही, आपण तो काय- टॉपिकच तसं काय डिप्लोमॅटिक्स त्याला आहे. add करतो आपण मुद्दा. चालेल. फक्त आता रील आहे ना मी तुमचा एशिया ऑक्सिजन टुरिझम आणि नमस्कार भारत Okay. याला मिक्स करून एक चांगलं रील द्या. बरोबर. एकच चालेल. बोला कंटिन्यू नमस्कारम भारत आणि एशिया ऑक्सिजन टुरिझमच्या चालेल. माध्यमातून हे वाटते असं. चालू आहे ना. ठीक आहे डन. तर नमस्कारम भारत यामध्ये एशिया ऑक्सिजन टुरिझम याला आपण 2047साठी जे स्वप्नपूर्तीने बघत आहोत, तसेच डेव्हलपमेंट भारत जे माननीय नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांच्या स्वप्नाचा हा एक हिस्सा आहे. आणि मी राष्ट्रप्रेमी, सर्वात पहिलं माझ्यासाठी राष्ट्रप्रेम आहे. त्यामध्ये कुठे ना कुठे नमस्कारम भारत वुमन एम्पॉवरमेंट जो चालवत आहेत त्यामध्ये जर मी या गोष्टीला बघतो एशिया ऑक्सिजन टुरिझम जे डिप्लोमॅटिक वेने जर मी जाऊन बघतो तर आजच्या काळामध्ये लास्ट मंथलाच आपले पंतप्रधान इंडोनेशिया, न्यूझीलंड तसेच बाकीच्या कंट्रीमध्ये टूर केलेत. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असे देशाचे आंतरविभागीय बिझनेसेस आणि डेव्हलपमेंटवर डिस्कस झाले. तर त्या डिस्कसामध्ये मला असं कुठे ना कुठे वाटते की एशिया ऑक्सिजन टुरिझम हे येणाऱ्या काळामध्ये 13वं पोर्टल म्हणजे 13वं प्रकार बनेल. आणि त्या प्रकारामध्ये भारत हा सर्व राष्ट्रप्रेम तसंच भारत हा दुनियातला पहिला देश असेल जो विथ पॉवरफुल, विथ पीस आणि विथ एक माणुसकी ठेवून लोकांना पुढे घेऊन जाण्याचं काम करेल. जिकडे खूप सुंदर असं निर्माण होईल. पहिले म्हणायचे की सोन्याची चिडिया होती जी इंडिया, ती परत बनणार आहे सोन्याची चिडिया आणि ते आजही आहे विचाराने. आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम हे येणाऱ्या काळासाठी यंग जनरेशन असो किंवा स्टुडंट्स असो किंवा बुजुर्ग असो सर्वांसाठी सहाय्यक असणार आहे. थँक्यू. ओके.
ओके सगळे विषय आले. ओके हो. मॅडम आले का सगळे विषय? एक रील झाली. सेकंड रील जे तो मेसेज द्यायचा आहे. होता? बोललो तो मुलींचं याच्यातूनच घ्या ना, तो बोललेला आला. हॅलो नका ना, मला करायचं हा आहे. करते मी परत, पण काय केलं? आल्या ते आलं तो रील मिळाला कोणता? मोटिवेशनल आलं मुलींसाठी बोलायचं होतं ना, ते बोलला मी मी की क्वेश्चन घेतलाय ना तो त्याच्यात ते बोलले. आले की मुलींना का तुम्ही त्रास देताय ट्रॅव्हल एजंट वगैरे. आपण असं विचार केला पाहिजे की मुली पुढे जाते वुमन एम्पॉवरमेंट बोललं ते त्याची रील पण बनवायची. काढून टाकू ना ते ते ना दोन एकत्र करावं लागणार आहे. मग तेव्हा ते रॉ डाटाने काढता येईल तो आपल्याला विषय नका घेऊ. तो विषय नाही. आपलं मोटिवेशन महत्त्वाचं आहे. मोठे बरोबर. त्याच्यावर रील करायचं, ते रील मिळाले आपल्याला, बरोबर. हो, ठीक. आणि मेन तुमचं एशिया ऑक्सिजन टुरिझम आणि नमस्कारम भारत आणि मोदीजी असं एक रील मिळालं. बरोबर उलट ते रील छान हे मिळालं. दोन रील आता चांगले झाले. चांगलं. रील छान मिळालं. वाटलं त्याच्यातनं अजून काही निघतंय तर तुम्हाला मी सांगते, रील बनतायत चांगले. शेवटचं जे रील आहे मग ते ना, ते करू छान ना. मिळालं. चालेल. नाही अजून काही घ्यायचं तर मी बोलू शकतो, असं काही नाही. काही टेक असेल तर आणि सांग. ह्याच्यात तुम्हाला पॉईंट्स भरपूर मिळाले, ते बोललेत ना तुमचा पुस्तकात. काय मुद्दा आहे का बाकी अजून वाटतं तुम्हाला? तुम्हाला असं काही वाटतंय का बघा, कारण मग परत तसं नको व्हायला. नाही तर मग एक काम करता का, महत्वाचं एक महाराष्ट्राचा एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे महत्वाचा महाराष्ट्राचा म्हणण्यापेक्षा पूर्ण भारताचा शेतकरी. शेतकरी जगला तर आपण जगणार आहे. कारण आज शेतकरी पिकवतो म्हणून आपण खातो. शेतकरी पिकवणं बंद ठीक केलं आहे. तर खाणार काय? त्याच्यात ते पण बोला. तो विषय कसा घ्या, तो आपल्याला यांच्या विरोधात नाही गेला पाहिजे, कोणाच्या म्हणजे शासनाच्या विरोधात नाही गेला पाहिजे. आपल्याला शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण एशिया ऑक्सिजन आहे ना नमस्कारम भारत फार्मिंगचं प्रोजेक्ट आणतोय. तो एक हा, मुद्दा मग घ्या. तुम्ही ते एक बोला. ते एक वेळी की खूप छान फक्त होतं. नॅशनल कारण आज की- शेतकरी ना खूप एक मिनिट नाही, नाही. शेतकरी खूप आहे ना, हे झालेलं आहे. नाही समजून केलं हवालदिल झालाय, हवालदिल. नाही. आपल्याला काय दाखवायचं याच्यामध्ये, हे नाही दाखवायचं की हवालदिल झालाय की किंवा काय, हे नाही दाखवायचं. आपल्याला निगेटिव्ह नाही दाखवायचं आहे, आपल्याला पॉझिटिव्ह समजला. तो एक मुद्दा टाका. त्याच्यासोबत मग समजून गेलं मी. नमस्कार भारतचं अपकमिंग प्रोजेक्टचं बद्दल आणि शेअर त्याच्यात करा. पण ते पण उल्लेख करू शकतो. तो चालेल आपण तो रील ना काय करू, मोटिवेशनला जोडून देऊ. चालेल आणि ॲलोवेरा प्रोजेक्ट. समजलं असं करा. कारण शेतकरी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर धन्यवाद सर्वांना. की अजून एक आपलं जे नमस्कारम भारतमध्ये वुमन एम्पॉवरमेंट नागपूर तथा एम पीमध्ये जे मध्य प्रदेशमध्ये एक प्रोजेक्ट येतो आहे, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही खूप विचार करत होतो. लास्ट 1 इयरपासून वैशाली आणि मी तसेच माझे सिस्टर्स आणि माझे ॲडवायझर आम्ही विचार करत होतो की शेतकऱ्यांबद्दल आपण कसं करावं, कसं जनजागृती करावं किंवा कुठल्या विभागांना आपण त्यांना पुढे नेऊ. तर यामध्ये आम्ही ॲलोवेरा प्रोजेक्ट जो आमच्या सप्टेंबरमध्ये ओपन होत आहे नमस्कारम भारतचा. मी पण एक शेतकऱ्यांचाच मुलगा होतो. शेतीनेच मोठा झालो आहे आणि कुठे ना कुठे मला शेतकऱ्याला घेऊन हमेशा आदराने निर्वाह राहिले. तर मला आज त्या शेतकऱ्यांसाठी नमस्कारम भारत खूप पुढे विचार करतो आहे. टेक्नॉलॉजी म्हणा तुम्ही, तसेच त्यांच्यासाठी येणारे जे फ्युचरमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आत्मविश्वास, तसंच त्यांचं कॉन्फिडन्स, तसंच नमस्कारम भारतचा हेतूने जे शेतकरी महिला असेल त्यांना आपण कसा एक आधार देऊ. जेव्हा एक शेतकरी खचला जातो, जेव्हा शेतकरीच्या मनात असे आत्महत्याचे विचार येतात, त्या टायमाला त्या माणसाला आपण कसा आधार देऊ शकतो. गव्हर्नमेंट ही खूप चांगलं काम करत आहे, असं नाही की ते आधार देत नाही. गव्हर्नमेंट कुठे ना कुठे पूर्ण प्रयत्न करते, परंतु एक मानसिक विकासाचं जेव्हा येतं तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला एक खंबीरपणाने माणसाला थांबावं लागतं. तर त्यासाठी नमस्कारम भारत हे वुमन एम्पॉवरमेंटच्या थ्रू सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये एक शेतकरी फार्मिंग म्हणून ॲप ओपन करणार आहेत. तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. आणि माझी मनापासून इच्छा आहे की शेतकरी हा देशाचा पहिला नागरिक, तसंच पहिला जीवन आहे. जे माझा प्रोजेक्ट ऑक्सिजन मी लिहिलं आहे एशियामध्ये, तर मी लिहू शकतो की शेतकरी असला तरच जीवन आहे, शेतकरी नसला तर जीवन नसणार आहे पुढे. सो आपल्याला तहे दिल, तसंच सन्मान आणि काळजीपूर्वक शेतकऱ्याची मतमागणी किंवा असो किंवा कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन असेल तो आपल्याला बदलावा लागेल. शेतकरी हा भगवान असतो आणि असणार आहे आणि लाईफ टाईम असणार आहे. जर शेतामध्ये पिकलं तरच आपण खाणार. जे काही आजच्या डेटमध्ये फूड येत आहे डुप्लिकेट्स, ते नका खाऊ. कारण शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहन करू. त्यांचे प्रोडक्ट जर आपण 2 पैसे जास्त विकत घेऊन देऊ तर त्यांचाही मोबदला होऊ दे, त्यांचंही घर चालू दे. कारण एक शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही. जेव्हा एखादी न्यूज आपण बघतो 2020मध्ये, मी पण त्यामध्ये होतो, खूप साऱ्या महाराष्ट्रातील मुलांनी किंवा
आपण बघू शकतो इंडियामधल्या विभागातल्या अलग अलग शेतकरी जे न्यू मुलं फाउंडर म्हणून उभे राहत होते, त्या मुलांनी सुसाईड केले. मी पण त्यामधला एक हिस्सा होतो. पण यथागत मी वाचलो तर मला एक मनापासून सांगायचं आहे की फार्मर्स सेव्ह तर लाईफ सेव्ह. आणि माझा हाच मेसेज असेल नमस्कारम भारतचा वुमन एम्पॉवरमेंटला, की येणाऱ्या काळामध्ये टुरिझमसोबत आपण जे फार्मर्ससाठी विचार करतो आहे त्यामध्ये पण आपण असंच काम करूया. धन्यवाद. ओके ना आपला महत्वाचा मुद्दा होता. थांबा. काय राहिलं अजून? नाही मला असं वाटत नाही आता. उलटा ही पण छान झालं. आलं ना बरोबर सगळ्यांचा मुद्दा खूप छान झाला. झालं ना. खूप गरजेचा विषय आहे. जे main आमचा मुद्दा होता ना मोठा, तसं आणखी तो एक विषय आहे. झाला. आणखी एक तो 4 किलो आहे. कोणत्या जसं आता तुम्ही हिस्टॉरिकल प्लेसला खूप महत्त्व देताय, बरोबर? जसं तुमचं म्हणणं आहे की आपण ज्यावेळेस कुठे हिस्टॉरिकल प्लेसमध्ये जातो तर आपण तिथं फक्त सेल्फी घेतो, फोटो टाकतो. त्याच्यामध्ये आणखी एक तुम्ही मुद्दा टाकू शकता की ज्यावेळेस आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही गड किल्ले उभे केले ते आज गड किल्ले पाहण्यासाठी आपण ज्यावेळेस जातो तिथं आपण काय करतो, ते बघता बघता आपण काय करतो, कुठे ना कुठे ते गड किल्ले आपण तिथं अस्वच्छ करतो. बरोबर. जी की आपण घाण तिथं करतो ती अस्वच्छ जी करतो ना ती काय करायचं की तुम्ही तिथून घ्या ती घाण, दुसऱ्यांनी जी अस्वच्छ केलं असेल ते पण घ्या आणि तो गड किल्ले स्वच्छ ठेवा. नाही ते मी सांगतो, चला प्रॉब्लेम तो नाही. एक मुद्दा खूप छान आहे. ओके. तसंच लास्ट 1 इयरपासून मी माथेरानमध्ये काम करत आहे. तसंच कुठे ना कुठे बघितलं तर लवासा, रायगड, जेव्हा मी किल्ल्यांच्या विषय येतो, महाराजांच्या विषय येतो, मनातून एक भाव येतो की मी खूप सारं टुरिझममध्ये वर्क केलं आहे आणि असंख्य असं बघितलं आहे, परंतु महाराजांची जी शैली होती किंवा महाराजांचे जे विचार होते त्या फक्त दगडावर आपल्याला दिसते. तिकडे जाऊन तुम्ही अनुभव करू शकता की महाराजांनी कसं आत्मसात करून हे पूर्ण अखंड भारत, ज्याच्यामध्ये आज नेव्ही असो, आर्मी असो किंवा दुनियातली कुठलीही अशी आर्मी नसेल की त्यांच्या विचाराला ते फॉलो करत नाही. आणि आपण त्याच गडकिल्ल्यावर जाऊन घाण बघतो. होऊ द्या, कोणीही टाकले असेल, आपली भाऊ बहीण असेल किंवा आईवडिलांनी टाकले असेल, काही हरकत नाही. परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे, आपण जेव्हा टुरिझममध्ये बघतो तर गडकिल्ल्याला पण टुरिझमसोबत तो आपलं एक पार्ट आहे. मी हमेशा लाईफमध्ये बोलतो की माझी छाती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आहे. तर त्या गडकिल्ल्यावर असणारी घाण आपण स्वतःनी स्वच्छ केली पाहिजे. त्या दगडावर कोणी नाव कोरू नये. आपण एवढे महान नाही मिळत की आपण त्याच्यावर नाव करू शकतो. आपले असे असंख्य मराठ्यांनी ते रक्ताने कोरले आणि आपल्याला ते हक्क नाही की ते आपण त्या रक्तासोबत काही करू शकतो. असे मेसेज नाही लिहायला पाहिजे, मला असं वाटते कुठे ना कुठे. हा माझा वैयक्तिक विषय मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं किंवा कुठल्याही शिवरायांना असं वाटलं नाही पाहिजे. परंतु माझी एक आत्मीयता, मी टुरिझममध्ये आणि मला आत्मीयता काळजी होते की जेव्हा आपण एखाद्या गडकिल्ल्याला जातो त्या गडकिल्ल्याला आपण नमन करतो. ते रक्ताच्या वाहिन्यांनी बनलेले किल्ले आहेत. आपले जे पूर्वज होते त्यांनी असंख्य असा लढा देऊन त्याला बनवलं. आपण तिकडे आज दगडावर नाव लिहिणार किंवा घाण करतो, हे गोष्ट जरी तुम्हाला अशा काही गोष्टी दिसल्या असेल तरी त्याला आपण स्वच्छ करू शकतो. आणि आपला पहिला हा मोबदला असला पाहिजे की आपण त्याला स्वच्छ ठेवू, आपण किल्ले स्वच्छ ठेवू, किल्ल्याची काळजी घेऊ आणि आपल्या महाराजांचं नाव हे दुनियामध्ये ऑलरेडी आहेत, त्या नावाला असंख्य वर्ष असं खूप वर्ष काळापर्यंत ते चालत राहावं, यासाठी आपण महाराजांचं प्रण घेऊ आणि आपण महाराजांच्या विचारावर चालू. जय हिंद, जय भारत. ओके झालं ना? झालं मला. ओके आलं ना तेवढं. ओके बस बस बस. माझा अँकर एकदा चेक करा. माझा अँकर एकदा चेक करा. बसलेलो आहे आम्ही. अँकर एकदा चेक करा फक्त. चेक नाही, मला ते पूर्ण रेकॉर्डिंग चेक स्टॉप करा. स्टॉप करू. परत करा ना मला नाही ऐकायचं असेल तर. करायचं नाही आहे माझं. ते हे बरोबर आलंय की मला स्टार्टिंग बघायचे. जेव्हा 6-7-8चं टायमिंग असतो ना आणि मी जेव्हा बीचेसवर बसलो तेव्हा मला कॅमेराने भेटला ना तर मी तुम्हाला दुनियामध्ये कोणी नाही टेक दिला असे देईल. विचारशैली आपण आहे ना मध्ये मध्ये हे करत राहू. नाही तुम्हीच ऐका ना. मला मेन काय आहे, सीएम न्यूज इंडिया बिझनेस आयकॉनिक पॉडकास्ट हा शब्द व्यवस्थित आहे का मला ते महत्त्वाचं आहे. बाकीचं मी Iconic नका करू. बिझनेस आयकॉनपेक्षा पण मला असं वाटते वुमनला पण हे दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. तसं नाही. हां पण हा मी माझा एक सिरीज का करतोय,
फक्त एकटा तुमचा नाही ना बिझनेस हां. आयकॉनिक मध्ये बाकी सगळे आयकॉनिक का म्हटलं मी इतर बरोबर. असं तो अँकर आहे ना परत घ्या का Business परत तसंच icon. नाही येणार ते काय ते त्या फ्लो मध्ये असतं ना आपण काय ते- बोलतो तेच ते. महत्त्वाचं आहे. हां, त्या फ्लो मध्ये आता मी जे बोलून गेले त्यावेळेस तर मला आता आठवणार पण नाही काय बोलले सीएम न्यूज इंडियाच्या बिझनेस आयकॉन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. स्वागत नाही केलं ना मी कारण आपण ते न्यूजचा अँगल ठीक ठेवलाय आहे ना ना मग, बंद करा. मग माझा तो ओके मी तेच म्हणते तुम्ही एकदा ऐका कारण तुम्ही नंतर गेल्यावर परत एडिटिंगला प्रॉब्लेम नको आता आम्ही बसलेलोच आहे तर है ना फक्त तो शब्द व्यवस्थित आहे का बाकी काय नाही मॅटर करता आपण ज्या मेंटल लेवलमध्ये असतो ना त्या टाईमला त्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने करू शकतो 3-4 वर्ष आता 2022 ते 24 मी CSGला डिप्युटेशनला होतो हो सो तेव्हा तर अशी मेंटॅलिटी होती की अलगच लेवलचं होतं. तुमच्याकडे एवढे आयडिया आहेत एवढे हे तुम्ही करताय सगळं मग मी शून्य अजून आहे तुमचं- मी शून्य आहे मी बलिदान दिलेला माणूस आहे मला काहीच आवडत नाही मला तुम्ही म्हणशील ना मी एव्हरीडे 5 स्टारमध्ये राहील कधी झोपडीमध्ये पण पडून राहील मला काहीच या दुनियाशी लेणं देणं नाही मला काहीच रस नाही कुठलाही मी सर्व बघितलं आहे जे लोकांना स्वप्न असतं ना की मी हे असलं पाहिजे असं सर्व बघून चुकलं एक माणसाचे 24 कॅरेक्टर येतात आयुष्यामध्ये 24च्या 24 जगलो आहे मी तुम्ही अध्यात्म पण वाचता सध्या जास्त अध्यात्म वाचण्याची गरजच नाही मी अहम ब्रह्मस्मी बनून गेलो मला जीवनशैली मी तुम्हाला बोललो ना कोणी मोदी साहेब जरी बसले असेल ना सिम्पल बोलूया सर्व एज ग्रुपसोबत आपण मॅच होणार बरोबर आहे प्रत्येक गोष्टी आयुष्यात आणि एवढे दुःख आले की काय सांगू मला तुम्हाला नॉर्मलशी गोष्ट सांगतो तुमचा माझं जे आयुष्य आहे ठीक आहे 6 इयरपासून एक सिंगल बॅग आहे तुम्ही मान्य कराल माझी एक सिंगल बॅग आणि एक ट्रॉली बॅग हे माझी आयुष्य आहे कसं काय विचार करा नेक्स्ट डे म्हणजे तुम्ही विचार इकडे बसलो आहे रात्री मी गोव्याला बसलेला असणार फ्लाइट तिकीट मारो जाओ हॉटेल में रहो अपना काम करो ख़त्म करो निघलो तुम्ही करू शकाल आता तुम्हाला सांगतो